सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे। मित्रांनो, सर्वांचा झाला का चहा पाणी? कसे आहात? मस्त असाल तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपला खुशीचा दिवस आहे। मुलाला आलो शाळेमध्ये सोडायला। आज दरवाजा उघडलेला नाही मुलाचा शाळेचा। ही आहे मुलाची शाळा, विद्येश्वरी इंग्लिश मीडियम स्कूल। तर मित्रांनो, खूप दिवस झालं म्हणत होते की व्हिडिओ टाका। आपले बरेच बहीण भाऊ आतुरतेने वाट पाहतात, आपले पेमेंट किती आला। तर आज सर्वांना सांगायचंच आहे पेमेंट किती आला, काय नाही, आपण त्यामागे काय अडचणी आल्या, आपला किती मेहनत करावं लागलं, अशा गोष्टी सर्व ह्याच्यामध्ये सांगणार आहे मी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। तर मित्रांनो, माझं चॅनल मोनोटाईज झालं गेल्या वर्षी 2024ला ऑगस्ट महिन्यामध्ये फुल मोनोटाईज झाला आणि 2024 पासून ते 2025 सप्टेंबरपर्यंत 1 वर्षाच्या वर लागलं मला। $100 पूर्ण करावं लागते। तर माझे सप्टेंबरपर्यंत माझा पेमेंट पूर्ण झाला आणि त्यासाठी मी अधूनमधून तर काम कमी करतच होतो, म्हणजे मला वेळ भेटत नव्हता जास्त। माझं सर्व काम करूनच मग मला ते व्हिडिओ काढायला टाईम काढावा लागते, नाही तसं मला टाईम नाही काढता येत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ काढताना बी खूप कष्ट घ्यावं लागते। असं नाही की कोणताही व्हिडिओ उचलला टाकला, त्याच्यामागे हे पण असते की कॉपीराईट पण येऊ शकतो। आपण कुठलाही व्हिडिओ घेतला, कॉपीराईट जर आला तर मग 2-3 महिन्यासाठी थांबावं लागतं। त्यासाठी पण लई विचार करून कोणता बी व्हिडिओ घ्यावा लागते। आणि परत व्हिडिओ मी रोजचे 2-3 असे टाकायचं, त्याच्यामधून कोणता तरी व्हायरल झाला तर मित्रांनो, बघा आपल्या इथलं लोकेशन। ब्रिजच्या खालचं देवनी नवे मोक्षदाता। लड़के को छोड़ के है? नहीं, उसका मतलब खाली हो रहा है ना। आज क्या स्कूल की छुट्टी कर दिया। तर मित्रांनो, ह्या कष्ट करण्यामागे आहे ना खूप जणांचा सपोर्ट पण आहे। आपल्याला आपले बहीण भाऊ सर्वांना सपोर्ट केलेले आहेत आणि त्या सपोर्टमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे। आणि काही जळणारे पण आहेत, खूप जळतात, खूप जळतात, बरेच नावं ठेवतात। मला सुरुवातीला भरपूर नावं ठेवली, म्हणले की काय व्हिडिओ काढतो, काहीतरी काम नाही, तुला कामधंदा नाही, लहान लेकरासारखं काही करतो, तुला काही जमत नाही, वेडा झालास तू, असे भरपूर काही मला बोलले। पण मी मनावर नाही घेतलं। सुरुवातीला थोडंफार मला आलं टेन्शन की बाबा लोक आपल्याला असे नावं ठेवतात, आपण असं काढतोय, काहीतरी चुकीचं करतोय काही, असं वाटत गेलं। पण नंतर वाटायला लागली की लोकांच्या बोलण्याकडे ध्यान द्यायचं नाही। भुकणारे कुत्रे भुकत राहतात,
आपण बिस्किट टाकून पुढं चालायचं राहते. त्यामुळं मी एक ठाम विचार केला आणि म्हणलं की आपण व्हिडिओ काढायचा तर काढायचंच. मग मी लोकांचं म्हणणं ऐकलं नाही. मी माझा प्रयत्न कायम सुरू ठेवला आणि मी त्याच्यामधून सक्सेस झालो. आज तेच लोक म्हणतात की तू कसा काय सक्सेस झाला, खरंच तुला कसं काय पेमेंट आलं आणि तू कसं काय व्हिडिओ बनवला, हे असे बरेच प्रश्न करतात. आता आपल्याला माहीत आहे ना आपण किती इमानदारीने मेहनत करतो काय नाही, त्या इमानदारी मागं आपलं किती कष्ट आहे काय नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत ना. तर मित्रांनो, कुणाचं मनावर घेऊ नका, कुणाचं ऐकू नका. स्वतः तुम्ही कष्ट करत राहा. स्वतः तुम्ही कुणाचं कंटेंट उचलून टाकू नका. जेवढं तुम्ही स्वतःचं कंटेंट टाकचाल तेवढं तुम्हाला लवकर फायदा होईल आणि यूट्यूबला पण समजेल की हा स्वतःचं कंटेंट आहे. त्यामुळं कॉपीराईटसुद्धा येणार नाही. भुकणाऱ्याला बिंदास भुकू द्या. कुणाचं ऐकून काम करायचं थांबू नका. तुमचा आज व्हिडिओ व्हायरल झाला नाही, उद्या व्हिडिओ व्हायरल झाला नाही, 1 महिन्यानं झाला नाही तर तुम्ही हे प्रयत्न सोडू नका. एक ना एक दिवस तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि तुम्हाला पण यश मिळेल. तर चला आता मेन मुद्द्यावर येऊ. तर मित्रांनो, मला जो पहिला पेमेंट रिसीव झालेला आहे तर तुम्हाला सांगतो मी, आजच्या टायमाला सोनं आहे ना 1 लाख रुपये तोळा आहे. सोने 1 लाख रुपये तोळा. तर आपण 1 ग्रॅम सोनं घेऊ शकतो एवढा आपल्याला पेमेंट रिसीव झालेला आहे. तर तुम्ही हे कन्वर्ट करा आणि त्याचा हिशोब लावा आणि तुमचा कायम असाच मला सपोर्ट राहू द्या. मी अजून परत उत्साहामध्ये येऊन असेच व्हिडिओ बनवत जाईन आणि तुम्ही चांगला सपोर्ट करा. एकमेकांना पण सपोर्ट ठेवा, माझा पण सपोर्ट राहील. तर व्हिडिओ सर्वांनी बघा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.